वंदे श्री गुरुदिनतार. हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं आजच्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. कालच आपण शिवरात्रीचा महामहोत्सव साजरा केला. तर जेव्हा हा सण साजरा करीत असताना काल एका व्यक्तीनं प्रश्न विचारला होता की तुम्ही महादेवाचं सगळं वर्णन केलं, नंदी कोण आहेत बाबा, नंदीचं कसं त्यांना वाहन ते भेटलं, आणि महादेवाने नेमकं नंदी बैलच किंवा जे ऋषभ आहे त्यालाच का वाहन निवडलं, त्याचं कारण काय, दुसरे वाहन नाही भेटले का? म्हणजे कलियुगामध्ये कोण काय प्रश्न विचारेन याचा काही भरोसा नाही. आणि मग त्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं ठीक आहे बाबा, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर थोडं शास्त्र शोधतो, आणि मग शास्त्र स्वतः मी तुला काही लगेच देऊ शकत नाही. म्हणून स्वतः ब्रह्मवत पुराण आहे, त्याच्यामध्ये 5वा अध्याय, आणि या 5व्या अध्यायाचं नाव आहे याच्यामध्ये भगवान कृष्ण जेव्हा गोलोक वृंदावनमध्ये सगळ्यांची उत्पत्ती करीत होते, त्याचं वाम अंग आहे, वाम अंग म्हणजे उजव्या बाजू, तर त्याच्यामध्ये अनेक श्रीमती राधाराणी आणि राधाराणीबरोबर लाखो गोपियांचं प्रागट्य झालं भगवान कृष्णाच्या वाम अंगातून. तर त्या गोपींसोबत नाही का भगवान कृष्णानं काय केलं, अनेक सुरभी गायी आणि कामधेनू गायीचं प्रागट्य केलं. आणि सुरभी आणि कामधेनू गायीचं प्रगट केल्यानंतर त्यावेळेस भगवान कृष्णाने एक अत्यंत सुंदर बैलाचं रूप घेतलं, आणि ह्या बैलामध्ये हजारो करोडो सिंहाची जेवढी ताकद आहे तेवढी ताकद त्या बैलामध्ये भगवंताने केलेली. आणि हे केल्यानंतर सगळं प्रगट झाल्यानंतर भगवंत त्याचं वाहन नाही का शिवजीला देऊन टाकलं. देऊन टाकल्यानंतर ही जिज्ञासा राधाराणी झाली की तुम्ही ती वाहन अचानक शिवजीला कसं काय दिलं, तुम्ही एवढं सुंदर वाहन असताना तुम्ही स्वतः प्रगट केलं आणि त्याच्यात तुमची ताकद आहे. तर त्यावेळेस हा जो प्रसंग येतो तो ब्रह्मवत पुराणच्या अध्याय 36 आणि श्लोक नंबर 42 पासून तर 57च्या श्लोकापर्यंत याचं वर्णन येते. आणि केल्यानंतर तिथे भगवान कृष्ण म्हणतात, एकदा सृष्टीच्या संपूर्ण ब्रह्मांडाच्या कल्याणाहेतू शिवजी आणि सगळी ब्रह्मांडाचं रचना केल्यानंतर त्याच्या कल्याणासाठी किंवा त्या रक्षण करण्यासाठी भगवान शिवजीने जे त्रिपुरासुर आहे, जे महादेव आहे, त्यांच्याशी युद्ध करण्याचं ठरवलं. का बरं? हा जो त्रिपुरासुर होता एवढा शक्तिशाली होता, बलशाली होता, आणि तो सहजासहजी कोणाकोण दमन होत नव्हता. म्हणून त्यावेळेस शिवजीला वाटलं की माझ्याकडे संहार करण्याची ताकद आहे, शक्ती आहे, तर मी सहजासहजी काय करेन, याला हरून टाकेल. आणि शिवजीमध्ये थोडासा मनामध्ये गर्व निर्माण झाला, अभिमान गर्व निर्माण झाला, आणि मी सहजपणे ह्या त्रिपुरासुराचा वध करून टाकेल. पण जसं युद्ध चालू होतं तसं त्यांना ते युद्ध नाही का सोपं जाण्याच्या ऐवजी जड जात होतं. आणि हे युद्ध किती चाललं, 1 वर्ष युद्ध चाललं. आणि ह्या 1 वर्षाच्या युद्धभूमीमध्ये अजिबात दोन्ही जे पक्ष आहेत ते हारायला, जे पराजयाच्या कोणत्याही ताटावर नव्हते. त्यावेळेस शिवजीला वाटलं की मी एवढं शक्तिशाली असून सुद्धा माझ्याकडून का होत नाही, त्याचं कारण काय, आणि खूप घाबरून गेले, आपले थोडेसे विचलित झाले, असं कसं काय होऊ शकतो. आणि मग त्यावेळेस त्यांनी बघितलं की आता हे पराजित होण्याच्या काही कगावर नाही आहे, तर आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्यांचा अभिमान गर्व करण्यासाठी ते भगवान विष्णूला प्रार्थना करीत होते. आणि प्रार्थना करीत म्हटले की मी त्रिपुरासुर आहे, त्या असुरांचा मी वध करतोय, पण ते सगळे जिवंत होत आहेत आणि सहजासहजी हरत नाहीत. मग भगवंत काय करतात, 2 रूपामध्ये प्रगट होतात. एक काय करतात, बैलाच्या रूपामध्ये प्रगट होतात, आणि एक दुसरं गायीच्या रूपामध्ये प्रगट होतात. आणि त्या गायीचं वासरू होतात ब्रह्माजी. आणि ब्रह्माजी झाल्यानंतर त्यावेळेस काय करतात, आपलं वाहन भगवंत स्वतः वाहनाच्या रूपामध्ये शिवजीच्या वाहन झाले ते. आणि दुसरी जी गाय आणि वासरू होतं त्या पाहिलं की त्रिपुरासुर स्वर्गामध्ये त्यांनी काय केलं, एक मोठमोठे अमृताची कुंड केले होते. तर जेवढे कोणी असुर मारायचे त्या असुराला उचलायचे आणि त्या कुंडामध्ये बुडवायचे, आणि ते लगेच जिवंत व्हायचे, म्हणून पराजित होत नव्हते. असं खूप वेळा युद्ध चालल्यानंतर हतबल झाल्यानंतर त्यावेळेस भगवान विष्णू नियुक्त केले की शिवजी आता सहजासहजी
जिंकू शकत नाही, तर एक छोट्या त्या गरीब गायीचं रूप घेतलं. आणि कशी गाय? अतिशय जर्जर, वार्धक्यामध्ये कुशाग्रस्त झालेली. आणि ती गाय तशी जर्जर तर होतीच होती, पण तिचं वासरू पण तेवढंच जर्जर आणि कुपोषित होतं. आणि मग कसं थाकलं भागलेले ते तिथं गेले अमृताच्या कुंडाजवळ. असुरांचं जे राज्य होतं ते ठिकाणी गेलं, त्रिपुरा नगरीमध्ये. आणि गेल्यानंतर तिथे भगवान विष्णूच्या मोहिनीनं ताकदीनं पाहिलं की एवढी जर्जर गाय आहे आणि ताण भुकेनं नाही का कशी व्याकुळ झालेला, कोणी काही खाऊ घातलं नाही. ते जे काय असुर होते, जे रक्षण करीत होते ते अमृतकुंडांचे, त्यांना दया निर्माण झाली. काय दया झाली की जर आपल्या अमृतकुंडामधून थोडंसं जर येईल अमृत पाजलं तर किती ताकदीने येईल आणि हे तरतरीत होते. झाल्यानंतर त्यांना मग काय माहिती ही गाय का साधारण गाय आहे का. आणि म्हणून तिला उचलाय गेले तर ती उचलता पहिले खेचत होते, अजिबात खेचत नव्हते, म्हणजे अजिबात ओढतच नव्हते, कारण एवढी जर ताकद नव्हती. तर मग असुरानं काय केलं, भरपूर असुराने मिळून गायीला उचललं आणि अमृताच्या कुंडाजवळ आणून ठेवलं. जे वासरू होतं ते पण ओढत नव्हतं. मग काही असुरानं उचललं आणि वासराला पण कुंडावर ठेवलं. त्यांना वाटलं थोडंसं अमृत पिते. असं करता पहिला कुंड पिऊन टाकला. तिची काही शांतता झाली नाही गाय आणि वासराची. ते म्हणले एक कुंडात नाही 2 कुंडात. दुसऱ्या कुंडाजवळ ठेवलं, त्याची तहान काहीच संतुष्ट झालं नाही. अरे म्हटलं 2 कुंड पिले तरीची संतुष्टी होत नाही, असं कसं काय. आणि मग शेवटी सगळे कुंड पिऊन टाकले अमृताचे. आणि अमृताची कुंड पिऊन टाकल्यानंतर त्या असुरांना कळलं की साधारण गाय वासरू नाही आहेत, हे आमच्यासोबत छळकपट झालेला आहे. आणि अशा वेळेस आक्रमण करायला गेले. आणि जी गाय होती आपलं ओरिजिनल रूप त्यांना माहीत नव्हती, साधारण गाय नाही तर साक्षात विष्णू आहेत. आणि जे बचडं होतं ते कोण आहेत, ब्रह्माजी होते. ह्या दोघांनी रूप टाकलं गायीचं आणि अप्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर भगवान विष्णू म्हणतात शिवजींना, आता तुम्ही याचा संहार करा. आणि मग संहार करण्यासाठी जी ताकद पाहिजे, बलवान शक्ती पाहिजे, वाहन आहे, तो भगवान विष्णू स्वतः बैलाच्या रूपामध्ये महादेवाच्या खाली वहन करू लागले. आणि ते म्हणले वहन करून तुम्ही काय करा, सगळ्या असुरांचा वध करा. आणि अशा प्रकारे वहन केल्यानंतर त्या असुरांना नाही का काही काळामध्ये संहार करून नष्ट करून नाही का सगळीकडे सृष्टीच्या कल्याणासाठी मोठं कार्य केलं. आणि हे कार्य केल्यानंतर त्या दिवसापासून शिवजी प्रसन्न झाले आणि म्हणले मला एक वरदान पाहिजे. काय वरदान पाहिजे? तुम्ही कायमस्वरूपी तुम्ही मला वाहन म्हणून माझ्यासोबत राहा. तुम्ही जेव्हा वाहन म्हणून सोबत राहता तर मला कुठे पराजय पाण्याची गरज नाही पडत. आणि भगवंतसुद्धा तयार झाले. आणि झाल्यानंतर राधाने विचारते तुम्ही असं कसं काय बैलाच्या रूपामध्ये एका नंदीच्या रूपामध्ये राहू शकतात. तेव्हा भगवान विष्णू कृष्ण म्हणतात, राधाराणीला म्हणतात तत्तेहम वर्षरूपेण वहनम ते प्रियम मम प्रियतम नास्ति तुर्लोकशे शिवम परम. ह्या सुंदर श्लोकामध्ये ते म्हणतात की ततोहम ऋषभ रूपेण, ततोहम ऋषभ रूपेण, मी काय केलं ते रूप धारण केलं रूपेण, वहामी ते प्रियम, मी ते वाहन केलं. का बरं? प्रिय असल्यामुळं. मग शिवजी राधाराणी म्हणते एवढे प्रिय कसं काय? ते म्हणतात मम प्रियतम नास्ती, याच्यापेक्षा मला दुसरं कोणी प्रिय नाही. कोण? महादेव जेवढे मला प्रिय आहेत त्या जगामध्ये दुसरे त्यांच्यापेक्षा प्रिय मला कोणीच नाही. म्हणून माझ्या प्रिय भक्तासाठी आणि त्यांना आनंद प्रदान करण्यासाठी, त्यांना नेहमी विजय प्राप्त करण्यासाठी तिथे भगवंत विष्णू बैलाच्या रूपामध्ये, नंदीच्या रूपामध्ये भगवान विष्णू आपलं महादेवाचं काय झाले वहन झालेले आहेत. आणि वाहन झाल्यानंतर तेव्हापासून भगवान भोलेनाथाने ते वाहन स्वीकारले. आज बी तुम्ही मंदिरात जाता, मंदिरात गेल्यानंतर तुम्ही लोक बघता ते असे 2 बोटं ठेवतात आणि 2 शिंगातून नका पिंड बघतात. का बरं बघतं माहिती आहे? माहिती आहे नाही? मग कसं काय बघतात? म्हणजे दिसतं नाही. तर त्याचं कारण सांगतात आचार्य एका आर्टिकलमध्ये. ते म्हणतात की महादेवाचं लक्ष आपल्या नंदीकडे असतं, नंदीचं लक्ष महादेवाकडे असते. आणि जेव्हा तुम्ही त्या दोन्ही शिंगातून बघतात तर महादेव बघतात अरे कोणतरी माझ्या नंदीच्या मागे, माझ्या भक्ताच्या मागे आहे. तर त्या नंदीच्या भक्ताला मी जेव्हा नंदीकडे पाहिल तर नंदीबरोबर माझा जो मागचा भक्त असेल ना तर त्याचं पण मला दर्शन होईल, म्हणून लोक त्याच्यातून पाहतात. आणि दुसरं
त्याचं कारण असं, आपण जेव्हा दुसरं पाहतो तर आपल्याला काय, नंदी जेव्हा भगवंताकडे पाहतात महादेवाकडे, तर नंदीवर आपलं सुद्धा दर्शन होतं म्हणून आपण त्याच्यातून पाहतो. ते बागचं दृष्टिकोन आपल्याला समजला पाहिजे. आणि मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं, त्र्यंबकेश्वरला मी जाताना मोठा नंदी पाहिला. आपल्या महाराष्ट्रामध्ये नंदी खूप छोटे असतात, पण दक्षिण भारतात जाताना तर खूप खूप मोठे मोठे नंदी असतात. तिथे गेल्यानंतर तुम्हाला जर काही इच्छा पाहिजे असेल तर नंदीच्या कानात सांगतात, बघितलं असेल बऱ्याच वेळा. पण नंदीची इच्छा ठीक आहे, भौतिक इच्छा मागणं, पण त्यापेक्षा नंदीला हे प्रार्थना करायचं की तुम्ही शिवजींकडे प्रार्थना करा, माझ्यासाठी सर्वोत्तम काय असेल. आणि जेव्हा नंदी तुमच्या वतीनं प्रार्थना करतील तर निश्चित तुमच्या जीवनाची वांछित फळ प्राप्त होते. पण कलियुगातले लोक लय भामटे ना, नंदीच्या समोर 5 रुपये टाकतात आणि 100 रुपयाची गोष्ट मागून घेतात. नाही चालत. तर त्यांच्या कानात सांगायचं, जसे तुम्ही महादेवाची सेवा करतात, त्यांच्या सेवेमध्ये संलग्न आणि संतुष्ट आहात, तशीच आमची भावना, सेवा भावना निर्माण व्हावा, हे आपण नंदीच्या जीवनातून शिकलं पाहिजे. आणि ते निष्ठावान, आणि एवढी निष्ठा आहेत, जेव्हा दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये जे संहार झाला तर तो त्याला जो विध्वंस करण्यात आला, सती म्हणजे नंदी स्वतः सतीसोबत गेले आणि मग तिथं दक्ष प्रजापतीचा तो नाश करून टाकला होता. तर एवढे त्यांची सेवाभाव, त्याच्यावर एक मोठं सुंदर आर्टिकल होतं. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर असं देण्यात आलं आहे की त्या त्रिपुराच्या वधाच्यासाठी भगवान विष्णूने स्वतः वाहनाच्या रूपामध्ये भगवान महादेवाचे काय झाले, वाहन झाले होते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम.